खेळाडू संतोष हैदनकर यांचे आगमन होते. बक्षीस घेतलं अरे 6,000 बक्षीस तुकाच मिळाली त्या दिवशी. बक्षीस हजरच नाही तू बक्षीस मिळाली ती. काय गणेश कृपा आगरवाडी संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी स्वीकारली आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केले ते दुर्गावाडी संघाला आली. असताना कॅमेरे सगळे बंद केला असता आहे की नाही. कॅमेरे सगळे बंद केला असता तर मारलं छटकार समजा काय काय राजू. तेव्हा आमच्या वेळी कॅमेरे असते तरी बंदच केले असते तू कोणती कॅमेरे मध्ये छटकार सारखे काय आम्हाला काय येत आहे आम्हाला मान्य नाही. पाहिजे ट्रॅक पाहिजे काही नाही चला गणेश कृपा आगरवाडी क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. महाकाली क्रिकेट क्लब येथे आयोजित भव्य क्रिकेट ओव्हर स्पर्धा या स्पर्धेतील आजचा दुसरा दिवस आणि या दुसऱ्या दिवसातील हा तिसरा सामना गणेश कृपा आगरवाडी वर्सेस दुर्गावाडी. मला ते तुमचा परवडणार नाही कारण का माझी दिवसाचा 2च मॅच होणार 12-12 वरती 12 वरती मॅच दिवसाचा 2 12 जोडी 24 हो ते काही नाही. दुसऱ्या इनिंगची 24 सकाळच्या सत्रात एक मॅच दुपारच्या सत्रात एक मॅच. तुम्ही काय कमी करत असला तर नाही मला परवडणार नाही ना कारण का माझी 15 दिवस स्पर्धा चालू राहणार. हा म्हणजे किती घेणार दिवसाची 15 दिवस म्हणजे काय एवढी स्पर्धा भरवणार मोठी म्हटल्यानंतर कारण का भरवणार स्पर्धा मोठी. इथे फक्त 4 ओव्हरला 2च बॅट्समन जाणार पहिले ते आउट झाले की मागचे काय आयची तो खो करतील. हा ते 2च बॅट्समन खेळतात कायमस्वरूपी आणि बाकीने कधी काय खेळायचा म्हणजे प्रत्येकाला बॅटिंग मिळाली पाहिजे. हा हे काय 2-4 वरचे तरी काढो पडलो की एक वर शिको व्यवस्थित पाय. संतोष हैदनकर एक अष्टबैली खेळाडू वयाच्या 51व्या वर्षी अजून क्रिकेट खेळत आहेत. 52व्या वर्षी
सुंदर गोलंदाजी केली होती त्याने एमपीएल मध्ये. हा सामना 5 षटकांचा राहील. पहिला षटक पॉवर प्लेच असेल. दोन्ही संघाने याची नोंद घ्यायची आहे. दोन्ही संघाचा 12वा खेळाडू दुर्गावाडी. पाचोर. ठीक आहे. चला लवकरात दोन धावांशी संघाचा श्री गणेश होतोय. सुनीलचंही खातं खोलतोय. संघाची धाव संख्या झाली आहे 3-2. पहिल्या षटकातील चौथा चेंडू. काय चेंडू सुंदर चेंडू. परत एकदा केदारचा बॅटचा आणि बॉलचा काही संपर्क होत नाहीये. परत एकदा चेंडू निर्धाव. धावसंख्या तिथेच. धावसंख्या 2. बिनबाद 2. सुनीलला काही चेंडू समजत नाहीये. केदाराचा पुढचा चेंडू सुनीलसाठी. सुंदर चेंडू. परत एकदा निर्धाव चेंडू. बॅकफुटवर जाऊन ठेवते तो सुनील. बॅटचा आणि बॉलचा काही संपर्क होत नाहीये. धावसंख्या तिथेच. धावसंख्या 2. बिनबाद 2. पुढे चेंडू केदार. समोर सुनील. जोरदार तटवायचा होता. स्टोपआउट झाला. हलक्या हाताने खेळला कव्हर मध्ये. एक धावसंख्या पूर्ण झाली आहे. एकच धावावरती समाधान मला वाटतं. षटक संपतं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर दुर्गावाडी संघाची धावसंख्या होते बिनबाद 3. सुंदर गोलंदाजी केली. अचूक टप्प्यावरती मारा करतो तो केदार. बघूया आता दुसरं षटक कोण घेऊन येतोय. प्रज्वल. वैयक्तिक कोट्यातील पहिलं आणि संघातर्फे दुसरं षटक घेऊन येतो तो प्रज्वल. आणि आता समोर श्रेष्ठ ऐकला तो सुनील. पुन्हा एकदा कुलदीपला अजून आपलं खातं खोलायचंय. त्याने अजून एकही बॉल फेस केला नाहीये. प्रज्वल रायटा मोरचा विकेट. समोर सुनील. बघूया काय होईल. प्रज्वल राईट आर्म ओव्हर द विकेट. वैयक्तिक कोट्यातील पहिला. संघातर्फे दुसरा षटक घेऊन येतो तो प्रज्वल. सुनील. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल संतोष हृदयांकन करताना दिसत आहेत. प्रज्वल याचा पहिला चेंडू. समोर सुनील. उलटाच पद्धतीचा चेंडू. तटवला चेंडू जातोय थर्डमॅनच्या दिशेने. बघूया किती धावा पूर्ण होतील. एक धाव तर पूर्ण झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि इथे धावचीचा संधी आहे. नाही. खराब थ्रो. 2 धावा पूर्ण होतील. या 2 धावांशी संघाची धावसंख्या होते बिनबाद 5.
प्रज्वलाचा पुढचा चेंडू समोर असेल तो सुनील. परत एकदा कोरवर पद्धतीचा चेंडू होता. चेंडूला खोदून काढलं कव्हर मध्ये. बघूया किती धावा पूर्ण होतील. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि दोन्ही धावा पूर्ण होतील. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. या 2 धावेनिशी संघाची धावसंख्या होते बिनबाद 7. प्रज्वलाचा पुढचा चेंडू दुसऱ्या षटकातील हा तिसरा चेंडू. प्रज्वल समोर असेल तो सुनील. बघूया सुंदर चेंडू होता. त्याचप्रमाणे सुंदर इथं तटवला. बघूया किती धावा जमा होणार. एक धाव तर पूर्ण झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय का नाही. एकच धावेवरती समाधान मानावं लागतंय. आता सुनील याला धावसंख्या 1 ने भरभरते. धावसंख्या होते बिनबाद 8. आता मात्र स्ट्राईकला असेल तो कुलदीप. त्याला आपलं खातं खोलायचं आहे. अजून एकही चेंडू खेळला नाही तो. प्रज्वल टू कुलदीप. सुंदर चेंडू होता. सुंदर उत्तर तटवला कव्हर मध्ये. बघूया किती धावा जमा होणार. एक धाव तर पूर्ण झाले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. दुसरी धाव पूर्ण होते का बघूया. नाही. एका धावेनिशी कुलदीप आपलं खातं खोलतोय आणि एका धावेनिशी संघाची धावसंख्या होते बिनबाद 9. संताची सुरुवात म्हणावी लागेल ती दुर्गावली संघाची. अचूक टप्प्यावरती मारा करतो तो प्रज्वल. पुढील चेंडू सुंदर चेंडू होता. परत होता बॅटचा आणि बॅटचा काही संपर्क होत नाही. चेंडू जाते निर्धाव यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. धावसंख्या तिथेच बिनबाद 9. या षटकातील पुढील चेंडू समोर असेल तो सुनील. सुंदर चेंडू. पुन्हा एकदा बॅटचा आणि बॅटचा काही संपर्क होत नाहीये. पंच षटक संपल्याची घोषणा करतात. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या तिथेच. धावसंख्या बिनबाद 9. सुंदर गोलंदाजी प्रज्वलाची. आता बघूया तिसरे षटक कोण. मला वाटतं केदार पांचाळ पुन्हा एकदा वैयक्तिक पद्धतीतील दुसरं आणि संघातर्फे तिसरं षटक घेऊन येतो केदार पांचाळ. आता समोर असेल तो कुलदीप. धावसंख्या बिनबाद 9. नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारून फलंदाजीला आमंत्रित केले होते दुर्गावडी संघाला आणि दुर्गावडी संघाची 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली बिनबाद 9. थोडीशी संताची सुरुवात. तुम्हाला आता मोठे फटके खेळावे लागतील. या मैदानावरती कमीत कमी 50 धावांची आवश्यकता. केदार याचा पहिला चेंडू तिसऱ्या षटकातील. सुंदर चेंडू. सुंदर तटवला हलक्या हाताने कव्हर मध्ये. क्षेत्ररक्षक येते. बघूया एकच धाव. एका धावानिशी संघाची धावसंख्या होते बिनबाद 10. आता स्ट्राईकला असेल तो सुनील. नॉन स्ट्राईकला कुलदीप. केदार पुन्हा एकदा सुनील. बघूया काय करणार. सुंदर चेंडू. बीड होतोय पुन्हा एकदा. सुंदर अचूक टप्प्यावरती गोलंदाजी. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते केदार याच्याकडून. धावसंख्या तिथेच. धावसंख्या बिनबाद 10. तिसरं षटक प्रगतीपथावर. अचूक मारा केदार याचा. सुनीलला काही चेंडू समजत नाहीये. पुन्हा एकदा सुंदर चेंडू हुक केला. बघूया कव्हरच्या दिशेने चेंडू जातोय सीमारेषा पार. चौकार. सुंदर फटका होता. चेंडू जातोय 4 धावांसाठी. या 4 धावांशी संघाची धावसंख्या होते बिनबाद 14. आता मात्र आक्रमक दिसतोय थोडा सुनील. या षटकातील किती बॉल झाले. 3 बॉल. केदार पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट. आता समोर असेल तर सुनील. बघूया काय करणार सुनील. हुक केला चेंडू. बघूया क्षेत्ररक्षक आहे तिथे. बघूया किती धावा जमा होणार. 1 धावेचा प्रयत्न. दुसऱ्या धावेसाठी जातोय. दोन्ही धावा पूर्ण होतील. बघूया या 2 धावांशी संघाची धावसंख्या होते बिनबाद 16.
केदार, समोर असेल सुनील, सुंदर चेंडू हवेत आहे, बघूया झेल होतो का, झेल खाली क्षेत्ररक्षक आहे, नाही, नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडतोय, 2 धावा पूर्ण होतील, या 2 धावांशी संघाची धावसंख्या होते बिनबाद 18. आता धावसंख्येने थोडा आकार घेतलाय, तिसरे षटक प्रगतीपथावर, केदार अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करतोय, केदाराचा पुढचा चेंडू, समोर तो सुनील, जोरदार तटवायचा होता चेंडू आणि बॅटचा काही संपर्क होत नाहीये, षटक संपतोय, 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते बिनबाद 18. 6ची सरासरी ठेवली होती देववाडी संघाने. आता मात्र 2 षटक शिल्लक, या 2 षटकामध्ये तुम्हाला कमीत कमी 30 ते 32 धावांची आवश्यकता असेल जर तुम्हाला एक सन्मानजनक स्कोअर बनवायचा असेल तर. आता अष्टपैलू खेळाडू म्हणावं लागेल तो संतोष हळदणकर, वयाच्या 52व्या वर्षी क्रिकेट खेळतो. तोच गोलंदाज पुन्हा एकदा वैयक्तिक कोट्यातील पहिलं आणि संघात ते 4थं षटक घेऊन येतोय संतोष हळदणकर. बघूया कशा प्रकारे गोलंदाजी करणार संतोष हळदणकर. समोर असेल तर आता मात्र कुलदीप, राईट आर्म ओव्हर द विकेट संतोष हळदणकर. समोर असेल तो कुलदीप. बघूया संतोष 15-16 पावलांचा रनअप घेऊन संतोषांचा पहिला चेंडू. बघूया सुंदर चेंडू होता, कव्हरच्या दिशेने खेळलाय. बघूया किती धावा जमा होणार. 1 धाव पूर्ण होते, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय, 2 धावा पूर्ण होती. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. कुलदीप आणि सुनील याच्यामध्ये या 2 धावांशी संघाची धावसंख्या होते 20 बिनबाद 20. बिनबाद 20. संतोष राईट आर्म ओव्हर द विकेट. नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण स्वीकारले ते गणेश कृपा आगारवाडी संघाने आणि प्रथम फलंदाजीला आमंत्रित केलं दुर्गावाडी संघाला. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते बिनबाद 20. 4थं षटक प्रगतीपथावर. 4थ्या षटकातील दुसरा चेंडू संतोषांचा. समोर असेल तो कुलदीप. सुंदर चेंडू हलक्या हाताने खेळ. बघूया किती धावा जमा होतील. 1 धाव तर पूर्ण झाला, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होती. बघूया धावचीची संधी आणि बाद. पहिला धक्का बसतोय तो कुलदीपच्या स्वरूपात 21 या धावेवरती. एक रन शॉट, एकही रन नाहीये. धावसंख्या 33, धावसंख्या 20, एक गडी बाद 20. बॅट्समॅनने यश आता कुलदीपची जागा घेण्यासाठी नेक्स्ट बॅटर यश. आता मात्र जोरदार फटकेबाजी करावी लागेल दुर्गावाडी संघाला. थोडस जखडून ठेवलंय ते गणेश कृपा आगारवाडी संघाच्या गोलंदाजांनी. अचूक टप्प्यावर मारा करतच सर्व गोलंदाज वयाच्या 22व्या वर्षी पुन्हा एकदा क्रिकेट खेळताना संतोष हळदणकर. एक नावाजलेला गोलंदाज संतोष टू यश. बघूया सुंदर चेंडू तितकं सुंदर तटवलाय.
एकच धाव मिळेल. एकच धावेवरती समाधान मानावं लागेल. यश आपलं खातं खोलतोय. एका धावेनिशी संघाच्या धावसंख्येत 1 भर करते. धावसंख्या होते 21. एक गडी बाद 21. चौथं षटक चालू असताना चौथ्या षटकातील 3 चेंडू शिल्लक. चौथा चेंडू संतोषाचा. समोर असेल तो सुनील. ओपनिंग फलंदाज. सुंदर चेंडू टटवलाय. चेंडू जातो बाउंड्री लाईनच्या दिशेने. बघूया किती धावा जमा होणार. 2 धावा तर पूर्ण झाल्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय का. तिसऱ्या धावेचा प्रयत्न बघूया. आणि 3 धावा पूर्ण. सुंदर रनिंग बिटवीन विकेट पाहायला मिळेल. सुंदर फटका होता सोनुल्याचा. या 3 धावांशी संघाची धावसंख्या पोहोचते 24. एक गडी बाद 24. चौथ्या षटकातील 5वा चेंडू संतोषाचा. संतोष टू यश. बघूया यश काय करतोय. सुंदर चेंडू. सुंदर फटका. बघूया झेल होतो का. जे खाली क्षेत्ररक्षक आहे आणि जे जमिनीला ड्रॉप. प्रज्वल यांच्याकडून गच्चा क्षेत्ररक्षक पाहायला मिळत आहे. ओ आणि खराब थ्रो. याचा पुरेपूर फायदा घेताना फलंदाज. दोन्ही फलंदाज 1 धावा अतिरिक्त होते. 3 धावा वसूल होत आहेत. या चेंडूवरती धावसंख्येमध्ये 3 धावेने धावसंख्या होते 27. एक गडी बाद 27. या षटकातील शेवटचा चेंडू. सोपा असा झेल सोडला तर प्रज्वल याने. समोर असेल तो सुनील. सुंदर चेंडू कट केलाय दरम्यानच्या दिशेने. एकच धाव मिळेल. एका धावेवरही समाधान मानावं लागते. ते सुंदर क्षेत्ररक्षण तिथे. शॉट थर्डमॅनला षटक संपतंय. त्यांचा ओमकार खानविलकर षटक संपल्याची दाद देत आहेत. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती एक गडी बाद 28. 7ची सरासरी असेल. आता बघूया 5वे षटक कोण घेऊन येणार. वैयक्तिक कोट्यातील पहिलं आणि संघातर्फे 5वे षटक. खरोखर सुंदर गोलंदाजी केली होती संतोषाने. संतोष हळदणकर युट्यूब लाईव्ह. आपण काय करता ते दिसतंय सर. नितीन गोलंदाज. नितीन वैयक्तिक कोट्यातील पहिलं आणि संघातर्फे 5वे षटक घेऊन होते. बघूया नितीन तो सुनील. आता मोठी फटकी खेळायला लागते सुनीलला. हुक केला चेंडू फाईन लेगच्या वरून. बघूया किती धावा जमा होणार. चेंडू जातोय. 2 धावा तर पूर्ण झाल्या. 3ऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. 3 धावा पूर्ण होतील. या 3 धावांशी संघाची धावसंख्या होते. चौकार. हा चौकार आहे. तिथे स्वयंसेवकांचे व्यक्तित्व हेलिकॉप्टर त्यांनी इशारा केलाय 4 धावांचा. सूरज जाधव. या 4 धावांशी संघाची धावसंख्या 32. पुढील चेंडू कायसा. आता धावसंख्येला आकार. धावसंख्या 1 गडी बाद 32. पुढील चेंडू परत एकदा. बघूया झेल होतो का. सुंदर प्रयत्न होता. एकच धावेवरती समाधान मानावं लागतंय. या 1 धावेनिशी संघाची धावसंख्या होते 33. एक गडी बाद 33. सुंदर गोलंदाजी आतापर्यंत. संतोष हळदणकर थोडेसे आक्रमक दिसत आहेत. प्रज्वल यांच्यावरती थोडासा चिल घ्या. उन्हामध्ये संतोष हळदणकर. पुढे चेंडू नितीनचा टोलाला चेंडू. चेंडू हवामध्ये बघा झेल होतो का. केदार पांचा स्वतः झेल खाली. सुंदर झेल पकडला केदार यांनी. हा संतोष हळदणकर गडी बाद होतोय. 2रा धक्का बसतोय दुर्गावली संघाला. आणि नेक्स्ट बॅटर महेंद्र गडी बाद होतोय यशच्या रूपाने. आणि यशची जागा घेण्यासाठी आता महेंद्र बाहुबली महेंद्र सिंग धोनी.
स्ट्राईकला असेल तो महेंद्र, नॉन स्ट्राईकला सुनील, महेंद्र, नितीन याचा पुढील चेंडू. महेश वेगळा आहे काय? हा महेंद्र आहे ना? महेश महेश. आणि मला वाटतं निर्धाव चेंडू. महेश, बॅटचा आणि बॉलचा काही संपर्क होत नाहीये. नितीन, नितीन टू महेश. बघूया काय होणार. परत एकदा टोलला चेंडू फाईन लेगच्या वरून. बघूया किती धावा जमा होणार. चेंडू जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी सुंदर फटका होता. या 4 धावांनी संघाची धावसंख्या होते 2 गडी बाद 37. या षटकातील एक चेंडू शिल्लक. पाचवे षटक प्रगतीपथावर आणि या 5व्या षटकातील शेवटचा चेंडू. बघूया किती धावा वसूल करतोय तो महेश आणि किती धावांचं आव्हान ठेवणार गणेश कृपा आगारवाडी संघासमोर. महेश, नितीन टू महेश. पुढे चेंडू जोरदार तटवला. बघूया किती धावा जमा होणार. एक धाव तर पूर्ण झाले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. दोन्ही धावा पूर्ण होतील आणि 2 धावांनिशी संघाची धावसंख्या होते 2 गडी बाद 39. 40 धावांचं आव्हान ठेवलं होते आगारवाडी संघासमोर 5 षटकारांच्या समाप्तीनंतर. आता बघूया त्याचा पाठलाग कशा प्रकारे करणार आगारवाडी संघ. फ्लॅट बद्दल म्हणताय? कोणत्या फ्लॅट बद्दल? सुनील हा ओपनिंगला आलेला फलंदाज. त्याने 20 बॉल फेस केले आणि धावा मात्र बनवल्यात 25. 20 चेंडू खेळून 25 धावा जमा केल्या त्या सुनील याने. आणि आता टार्गेट असेल ते 40 धावांचं आगारवाडी संघासमोर. बघूया 30 चेंडू आणि 40 धावा कशा प्रकारे पाठलाग करणार आगारवाडी संघ. अरे आपल्याकडनं नळ चालू आहे ना. कोण समोरच्या घरात? त्यांच्याकडनं आहे का? आपल्याला सांगतोय खाली. आकाश जाधव कुठे असतील तर त्यांनी पेवलींशी संपर्क साधा. आकाश जाधव हा चला लवकर लवकर. बॉल 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 घे फंट्या. नाही इकडे इकडे दे. ओ बॅट्समॅन पाठवा. केदार पांचाळ ओपनिंग फलंदाज येऊ दे. दुर्गाड संघाने क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय आणि सलामीवर पाठवायचे आहेत. गणेश कृपा आगारवाडी 40 धावांचं आव्हान. 30 चेंडू आणि 40 धावा बनवायचे तुम्हाला. पुढील होणारा सामना मला वाटतं MCC व्यत्यय वर्सेस कोण रे रुंडे. सूरज जाधव कुठे गेले तुम्ही? चला ओपनिंग फलंदाज सलामीवीर
कोण प्रज्वल आणि मला वाटतं केदार पांचाळ. चला फटाफट केदार, थोडीशी घाई करायची आहे. अजूनही खूप सारे सामने खेळायचे आहेत आम्हाला. आजच्या दिवसातील खूप सारे शिल्लक सामने. कृपया सहकार्य करा. दोन्ही संघाने आपली बॅटिंग लाईनअप आनंद द्यायची आहे. नाही, असं चालणार नाही. राहुल जाधव, बॅटिंग लाईनअप दोन्ही संघाने आनंद द्यायची आहे आपली. एमसीसी व्यक्ती आणि एंट्री बी आनंद द्यायची आहे. कोणाला माफ नाही येते. संघाचे कर्णधार सूरज जाधव, एंट्री बी खास भांडूवरून तुम्हाला मागवलं कशाला. एंट्री बी जमा झाल्याशिवाय तुम्हाला बॅटिंग सलामीवीर म्हणून केदार पांचाळ आणि प्रज्वल वैयक्तिक कोट्यातील पहिलं आणि वैयक्तिक कोट्यातील पहिलं आणि संघाकडून पहिलं षटक कोण. बॉलर नेम कुलदीप वैयक्तिक कोट्यातील पहिलं आणि संघाकडून पहिलं षटक घेऊन येतो कुलदीप. सलाम स्ट्राईकला असेल मला वाटतं प्रज्वल. स्ट्राईकला असेल तो प्रज्वल ना, स्ट्राईकला असेल तो केदार. 40 धावांचं आव्हान ठेवले ते दुर्गावाडी संघाने. बघूया त्याचा कशा प्रकारे पाठलाग करतील. प्रज्वल स्ट्राईकला असेल तो प्रज्वल. डावखुरा त्याचा फलंदाज. नॉन स्ट्राईकला असेल तो केदार. बॉलर नेम कुलदीप वैयक्तिक कोट्यातील पहिला आणि संघाकडून पहिलं षटक घेऊन कुलदीप. समोर असेल तो प्रज्वल. बघूया कशा प्रकारे सामना करेल प्रज्वल. कुलदीप याचा पहिल्या षटकातील पहिला चेंडू. समोर असेल कुलदीप. बघूया सुंदर चेंडू हलक्या हाताने खेळला. बघूया रनआउटची संधी नाही. एक धाव मिळते. संघाचं खातं खोलते प्रज्वल आणि स्वतःचंही खातं ओपन करते एका धावानिशी. धावसंख्या 1, बिनबाद 1. सुंदर चेंडू होता कुलदीपचा. आता स्ट्राईकला असेल तो केदार. कुलदीप राईट आर्म राऊंड विकेट. फुल टॉस पद्धतीचा चेंडू हुक केलाय. चेंडू तर सरस सीमारेषा बाहेर 6 धावांसाठी षटकार. फुल टॉस पद्धतीचा चेंडू आणि त्यावरती फुल टोल वसूल केला केदार याने. संघाची धावसंख्या झपाट्याने वाढते. केदार आपलं खातं खोलते 6 धावांशी. संघाची धावसंख्या 7, बिनबाद 7. केदार पहिल्या चेंडू पासून आक्रमक दिसतोय. पुढील चेंडू कुलदीपचा केदारसाठी. बघूया परत एकदा हुक करायचा होता. चेंडू काही क्षेत्ररक्षक आहे. बघूया झेल होतो का आणि झेल बाद. मोठा धक्का बसतोय आघाडी संघाला. केदारच्या रूपाने 7व्या धावसंख्येवरती. आता बघूया केदारची जागा कोण घेणार. यशने सुंदर झेल घेतला होता काव कॉर्नरला. नेक्स्ट बॅटर नितीन. 7 धावेवरती पहिला धक्का बसतोय तो गणेश कृपा. आघाडी संघाला रोंडे संघाने आपली बॅटिंग लाईन आनंद द्यायची आहे. प्रेरित रोंडे संघा टॉस करून जायचा आहे. कृपया कर्णधार रोंडे संघा. कुलदीप याचा 4था चेंडू. आता स्ट्राईकला असेल तो नितीन.
धावसंख्या 7, एक गडी बाद 7. कुलदीप टू नितीन. बघूया नितीन काय करतोय. सुंदर चेंडू होता, हलक्या हाताने खेळला चेंडू फाईन लेगच्या दिशेने. एक धावेवरती समाधान मानावं लागते नितीनला. एक धावेनिशी नितीन आपलं खातं ओपन करते. एक धावेनिशी संघाच्या धावसंख्येत भर पडते. संघाची धावसंख्या होते एक गडी बाद 8. मितेश यादव यांनी कोहलींशी संपर्क साधावा. मितेश यादव तुम्ही कुठे असाल. आता स्ट्राईकला असेल प्रज्वल डाकुरेचा फलंदाज. सुंदर चेंडू खोलवर पद्धतीचा चेंडू. बघूया धावचीची संधी. डायरेक्ट हिट झाली असती तर रनरची संधी. एकच धाव. एका धाव संख्येनिशी संघाची धावसंख्या होते एक गडी बाद 9. पहिलं षटक प्रगतीपथावर कुलदीपचं. 40 धावांचं आव्हान समोर आहे ते गणेश कृपा आगारवाडी संघाला. पुढे चेंडू कुलदीपचा नितीनसाठी पूल केला. चेंडू चेंडू बाउंड्री लाईनच्या दिशेने 4 धावांसाठी. या 4 धावांनिशी संघाची धावसंख्येत 4 ने भर पडते 13. एक गडी बाद 13. आता षटक संपतंय. 24 चेंडू आणि 27 धावांची आवश्यकता. मितेश यादव कोहलींशी संपर्क साधा. आकाश यादव कर्णधार तुम्हाला बोलवतात. बघूया दुसरं षटक कोण हाताळणार. यश आपल्या संघाला यश मिळवून देणार का बघूया. प्रज्वल सुंदर फलंदाजी करतो. प्रज्वल आणि नितीन. पॉवरप्लेचं षटक संपलंय. तुम्ही आता क्षेत्ररक्षण फैलावू शकता. बघूया दुसरं षटक. यश वैयक्तिक कोट्यातील पहिलं आणि संघाकडून दुसरं षटक घेऊन येतो यश. राईट आर्म राऊंड विकेट. समोर असेल तो प्रज्वल डाकुरेचा फलंदाज. प्रज्वल हा एक आक्रमक फलंदाज आहे. यश याचा पहिला चेंडू. बघूया सुंदर चेंडू पूल केला. बघूया झेल होणार का. झेल खाली क्षेत्ररक्षक आणि झेल बाद. दुसरा धक्का बसतोय प्रज्वलच्या स्वरूपात. गडी बाद होतोय आगारवाडी संघाचा. 13 धावसंख्येत दुसरा धक्का बसतोय. बॅटचा आणि बॉलचा काही संपर्क व्यवस्थित होऊ शकला नाही प्रज्वलच्या. आर्यन यांनी सोपा झेल पकडला बाउंड्री लाईन वरती. मोठा धक्का बसतोय तो गणेश कृपा आगारवाडी संघाला. आता प्रज्वलची जागा घेण्यासाठी नेक्स्ट बॅटर नेम विक्रांत आहे ना. विक्रम. आता तो विक्रम करणार का बघूया आपल्या संघासाठी. रुंदी संघाचा कर्णधार कृपया पेरेशी संपर्क साधावा. मानविकीचा कल करून घ्यायचा आहे. रुंदी चला लवकर. अजूनही काही सामने बाकी आहेत या दिवसातील. आता स्ट्राईकला असेल तो विक्रम. यश त्याने आपल्या पहिल्या चेंडूत यश प्राप्त केलंय आपल्या संघासाठी दुर्गावाडी संघाला. आता 23 चेंडू आणि 27 धावांची आवश्यकता असेल आगारवाडी संघाला. थोडंसं मापक असं आव्हान. बबडी प्रतीक जाधव प्लीज. प्रतीक जाधव
थोडी बॅटरी देऊन झेंडूची. सुंदर फटका होता. त्या फटक्यात 4 धावा सुरू होतील. या 4 धावांशी संघाची धावसंख्या भर पडते. संघाची धावसंख्या होते 2 गडी बाद 17. विक्रमने आपलं खातं खोललंय. या 4 धावांशी बघूया विक्रम सुंदर फलंदाजी करतो तो विक्रम. पुढील होणारा सामना आई महाकाली क्रिकेट संघ वेत्ती MCC वेत्ती वर्सेस रुंदी. पुढील चेंडू यशाचा विक्रमसाठी बघूया किती धावा जमा होतील. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होते आणि सुंदर रँग बिटवीन द विकेट पाहायला मिळते ती विक्रम आणि नितीन याच्यामध्ये 2 धावांशी संघाची धावसंख्येत भर पडते. संघाची धावसंख्या होते 19. पुढील सामना हा एक चुरशीचा सामना तुम्हाला पाहायला मिळेल असं मला वाटतंय. बघूया काय होणार. पुढील चेंडू यशाचा समोरचेल विक्रम. ओ सुंदर चेंडू होता. हलक्या तानाने लटवलाय गलीच्या दिशेने. एक धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. दुसरी धाव चोरली आहे. 2 धावांशी संघाच्या धावसंख्येत भर पडते. संघाची धावसंख्या 21. आता मात्र मला वाटतं 19 धावांची आवश्यक. सुंदर चेंडू हलक्या तानाने खेळून काढलाय. कव्हर मध्ये निर्धार पद्धतीचा चेंडू. सन्मान दिलाय. चांगल्या चेंडूला सन्मान आणि खराब चेंडूचा बरोबर समाचार घेत आहेत विक्रम आणि नितीन. यश पुन्हा एकदा कुलदीप विक्रमसाठी. हो कट केला चेंडू तडम्याच्या दिशेने जातोय. बघूया किती धावा जमा होणार. 2 धावा. बघूया तिसऱ्या धावीचा प्रयत्न आणि 3 धावा पूर्ण होतील. बघूया चौथ्या धावीचा प्रयत्न होते का. या 3 धावांशी संघाची धावसंख्या 3 ने भर पडते. संघाची धावसंख्या होते 2 गडी बाद 24. षटक संपतंय. त्यांचं ओमकार सर षटक संपल्याची दाद देत आहेत. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते 2 गडी बाद 24. आता 18 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता. बॉलर बघूया तिसरे षटक कोण घेऊन येणार. थोडीशी चर्चा होते. तिसरं षटक चालू आहे तो होईल अमित. गोलंदाज अमित. 18 चेंडू आणि 16 धावा. पार्थलिव पार्थ. आता स्ट्राईकला असेल तो विक्रम. बॉलर अमित याचा तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू वैयक्तिक कोट्यातील पहिला आणि संघाकडून तिसरा षटक घेऊन येतोय तो अमित. विक्रम बघूया. हो सुंदर चेंडू होता. या चेंडूवरती कोणत्याच प्रकारची धावा मिळत नाहीये. निर्धार पद्धतीचा चेंडू. आता 17 चेंडू आणि 16 धावा असं समीकरण असेल ते. विक्रम हा आपल्या वैयक्तिक 11 धावेवरती खेळतोय. अमित याचा पुढील चेंडू. समोर असेल तो विक्रम. बघूया विक्रम करणार का. हो सुंदर चेंडू तटवलाय. कव्हरच्या दिशेने चेंडू जातोय. बघूया किती धावा. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा धावून काढल्यात. तिसरा धावचा प्रयत्न नाही. 2 धावांवरती समाधान मानावं लागते विक्रम यांना. या 2 धावांशी संघाची धावसंख्येत भर पडते. संघाची धावसंख्या होते 26. 2 गडी बाद 26. आता 16 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता. अमित याचा पुढील चेंडू. समोर असेल विक्रम. सुंदर चेंडू होता. जोरदार मारायचा होता. बघूया झेल होतो का आणि झेल बाद विक्रमचा खेळ संपुष्टात. बघूया आता विक्रमची जागा घेण्यासाठी कोण नेक्स्ट बॅटर. मला वाटतं 52व्या वर्षी खेळतोय महेश आणि झेल पकडलाय. संतोष हळदणकर नेक्स्ट बॅटर मला वाटतंय.
नेक्स्ट बॅटर संतोष हैदनकर 52व्या वर्षी आज हे क्रिकेट खेळत आहेत. संतोष हैदनकर तिसरा गडी बाद होतोय विक्रमच्या रूपाने. आणि अजूनही कुलदीप 15 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता. आगारवाडी संघाला जिंकण्यासाठी हा सामना. 15 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता. केदार पांचा काही सकाळनंतर देताना वदनशील शिखर आपली जागा घ्यायची आहे. हो तुम्ही तर प्लेइंग 11 मध्ये असाल. सॉरी मित्रा. रुंदे संघाचा कर्णधार रुंदे संघा अजून आम्हाला खूप सारे सामने खेळवायचे आहेत. टॉस करून घ्यायचा आहे. आता स्ट्राईकला असेल संतोष हैदनकर एक आक्रमक फलंदाज 52व्या वर्षी खेळताना. बघूया संतोष संतोष बघूया काय म्हणतोस. सुंदर चेंडू तटेला चेंडू जातोय बॉलिंगच्या दिशेने. एक धाव ते पूर्ण होते. दुसऱ्या धावचा प्रयत्न आणि दोन्ही धावा धावून करतायत संतोष. संतोषांचा सुंदर फटका होता. संतोष बघूया काय म्हणतोस. या 2 धावांशी संघाची धावसंख्येत भर पडते. संघाची धावसंख्या होते 28. आता 12 धावांची आवश्यकता. 14 चेंडू आणि 12 धावा. संतोष बघूया काय म्हणतोस. पुन्हा एकदा जोरदार मारायचा होता आणि धावची संतोष बाद. मोठा धक्का बसतो संतोषच्या रूपाने. संतोष काय म्हणतोस. पोलिंगच्या दिशेने संतोष. आता संतोषची जागा घेण्यासाठी बघूया नेक्स्ट बॅटर कोण. बॉलर अमित. सुंदर अशी गोलंदाजी करतो तो अमित. आता समीकरण असेल किती 13 चेंडू आणि 12 धावा. टॉस करून घ्यायचा आकाश जाधव अमर जाधव. सुरेंद्र चला पटापट सुरेंद्र. नेक्स्ट बॅटर संतोषांची जागा घेण्यासाठी सुरेंद्र. बघूया काय करणार. आपल्या संघाला विजयी करून देणार का सुरेंद्र. किरण जाधव तिथेच बसा तुम्ही. किरण जाधव बाउंड्री लाईनला बॉल आला तर लगेच आतमध्ये जायचं आहे. आतमध्ये अडवायचं नाही चेंडू तुम्ही बाहेरच अडवायचं आहे नाहीतर तुम्हाला बॅन केलं जाईल. टॉस करून घ्यायचा राजू काका. पुढील चेंडू अमित याचा. समोर असेल तो सुरेंद्र. रुंदी ओ काहीच समजलं नाही चेंडू. वारच षटक संपतोय. 12 चेंडू आणि 12 धावा. षटक संपलंय. 12 चेंडू 12 धावा. नाणेफेकीचा कौल झालाय. नाणेफेकीचा कौल जिंकून जिंकलाय एमसीसी संघाने. नाणेफेकीचा कौल जिंकून बघूया काय करणार ते एमसीसी ते. मला वाटतं ते क्षेत्ररक्षण घेतील की फलंदाजी करणार. आकाश जाधव आपला आपल्या संघाचा आता सामना चालू. थोड्या वेळा कुठे झाला तुम्ही या पटकन.
यश राईट आर्म ओव्हर द विकेट वैयक्तिक कोट्यातील दुसरा आणि संघाकडून चौथे षटक घेऊन येतो ते यश. हो सुंदर चेंडू होता बघूया किती धावा जमा होतील. धावची संधी आहे नाही खराब थ्रो आणि याचा पुरेपूर फायदा घेताना दोन्ही फलंदाज 2 धावा वसूल केल्यात. 22 की बॅटकट त्यांचा ओमकार बॅटकट आहे का नाही 22 या 2 धावांशी संघाच्या धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होते 30. यश वैयक्तिक कोट्यातील दुसरा आणि संघाकडून चौथे षटक हातात 2 धावा लेग बॅटच्या स्वरूपात. आता 11 चेंडू आणि 10 धावा. यश दुसरा चेंडू यश यांचा कुलदीपसाठी हलक्या हाताने खेळलाय. बघूया किती धावा वसूल करणार. दुसऱ्या धावेचा प्रयत्न दुसरी धाव पूर्ण होणार का. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट या 2 धावांशी संघाच्या धावसंख्येत 2 ने भरपडते. धावसंख्या ते 32. एक रन शॉट एकच रन धावसंख्या होती 31. आता समीकरण असेल 10 चेंडू आणि 9 धावा. 1 रन शॉट सुरेंद्र शॉट 31 धावसंख्या असेल 31. 10 चेंडू आणि 9 धावा. बघूया चुरशीचा सामना. परत एकदा लेगसाईडच्या दिशेने खेळायचा होता. कुलदीप याला बॅटचा आणि बॉलचा काही संपर्क होत नाहीये. चेंडू जाते निर्धाव. आता समीकरण बदललंय 9 चेंडू आणि 9 धावा. एक सुंदर सामना पाहायला मिळतोय. दुर्गावाडी आणि गणेश कृपा आगरवाडी यांच्यामध्ये 9 चेंडू आणि 9 धावा. बघूया काय होणार. चौथा चेंडू सुंदर गोलंदाजी करतो यश. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. आता समीकरण बदलत चाललंय 8 चेंडू आणि 9 धावा. कुलदीप याला काही बॉल समजत नाहीये. बॅटचा आणि बॉलचा काही संपर्क होत नाहीये. यश याचा पुढील चेंडू समोरसेल कुलदीप जोरदार खेळा. चेंडू हवेमध्ये झेल खाली चेंडू खाली आणि झेल बाद. कुलदीप सॉरी नितीन बाद होतोय. कॅच अमितने सुंदर झेल पकडला होता 31 या धावसंख्येवरती. कितवा धक्का 5 गडी बाद होतील. 5वा धक्का बसतो आगारवाडी संघाला. आता समीकरण पुन्हा एकदा बदललंय 7 चेंडू आणि 9 धावा. नेक्स्ट बॅटर असेल तो. नेक्स्ट बॅटर कोण आहे. बॅट्समॅन नाव प्लीज. अरे बॅटर नेम प्लीज. शुभम. नेक्स्ट बॅटर असेल शुभम. शेवटचा चेंडू 7 चेंडू आणि धावांची आवश्यकता. 40 धावांचं आव्हान ठेवलं होते दुर्गावाडी संघाने. माफकच आव्हान होता पण अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करून माफकच आव्हान थोडंसं कठीण बनवलं ते गणेश कृपा आगारवाडी संघाला. 7 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता. सुंदर सामना पाहायला मिळतो आपल्याला. बघूया काय होणार काय घडणार काय बिघडणार. केदार पांचा थोडासा नाराज दिसतोय. यश याचा शेवटचा चेंडू या षटकातील 4थ्या षटकातील. पुढील असे शुभम. चेंडू जातो विकेट किपर आणि पाठीमागे बघूया किती धावा हासिल करणार. चेंडू मला वाटतं बाउंड्री लाईन पर्यंत गेलाय. किती धावा धावून काढल्यात 3 धावांशी संघाच्या धावसंख्येमध्ये बदल. षटक संपतोय. 4 षटकाचा खेळ समाप्त. धावसंख्या होते 34. आता समीकरण असेल 6 चेंडू आणि 6 धावा.
सुंदर फटका खेळला आता शुभम याने. चला पटापट घ्या. संतोष काय म्हणतोस, थोडा अस्वस्थ. बॉलर नेम वैयक्तिक कोट्यातील पहिलं आणि संघाकडून 500 षटक कोण घेऊन येणार. एक जबाबदारीचं षटक असेल. 500 षटक कोण हाताळणार बघूया. धावा डिपेंड होणार का. 6 चेंडू आणि 6 धावा. कंपल्सरी चेस असेल. कंपल्सरी चेस कोणाची. हा लिहिली. दे दादा. शेवटचे षटक कोण. चला पटापट. अजूनही खूप सारे सामने खेळायचे तर मला सहकार्य करा. चुरशीचा सामना दुर्गावाडी वर्सेस गणेश कृपा आगारवाडी. 6 चेंडू आणि 6 धावा. बघूया काय होणार या सामन्यामध्ये, कोण विजयी होणार. बॉलर नेम हा अभिषेक. अभिषेक घालणार का आपल्या संघासाठी. अभिषेक अभिषेक बघूया अभिषेक काय करणार. आणि बॅटर असेल शुभम. आपल्या संघाला विजय करून देणार का शुभम. शुभम शुभम करणार का. चेंडू हवेमध्ये बघूया झेल येणार का. झेल खाली स्वतः नाही. झेल जमिनीला दान. किती धावा धावून काढल्यात. दोन धावा धावून काढल्यात. आता समीकरण बदललंय. 5 चेंडू आणि 4 धावा. झेल होऊ शकला नाही. झेल झाला असता तर सुरेश आणखी वाढली असते या सामन्यामध्ये. आता 5 चेंडू आणि 4 धावा. गोलंदाज अभिषेक. अभिषेक याचा दुसरा चेंडू समोरचे शुभम. हलक्या हाताने खेळून काढलाय. झेल होणार का. आणि झेल बाद. सुंदर असा झेल बघायला महेशाने कव्हर मध्ये. आता मात्र पुन्हा एकदा सामन्यामध्ये चोरस वाढली आहे. 4 चेंडू आणि 4 धावा. कंपल्सरी चेस. बघूया काय होणार. आता नेक्स्ट बॅटर असेल समीर. शुभमची जागा येण्यासाठी येतो तो समीर. सुंदर गोलंदाजी दुर्गावाडी संघाकडून पाहायला मिळाली. एक चुरशीचा सामना. 4 चेंडू आणि 4 धावा. पुढील होणारा सामना एमसीसी वेत्ते वर्सेस रुंडे. एमसीसी वेत्ते संघाने आपला निर्णय कळवायचा आहे. आकाश जाधव तुमचा निर्णय कळवायचा आहे. क्षेत्ररक्षण घेतलंय एमसीसी वेत्ते संघाने आणि फलंदाजीला आमंत्रित केले होते रुंडे संघाला. 4 चेंडू आणि 4 धावा. समोर असेल तो समीर. अभिषेक आपल्या संघाला अभिषेक घालून देणार का. विजय करून देणार का बघूया. पुढे चेंडू खराब चेंडू आणि खराब चेंडूचा फायदा उचलता आला नाहीये. अतिरिक्त चेंडू आणि या अतिरिक्त चेंडू बरोबर 1 धावा. वाईट +1. आता समीकरण बदललंय. 4 चेंडू आणि 2 धावा. आता स्ट्राईकला असेल तो सुरेंद्र. 4 चेंडू आणि 2 धावा. सुरेंद्र काय करणार. परत एकदा हुक केला. चेंडू लागतोय फायनलच्या दिशेने. बघूया 1 धाव ते धावून काढले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव पूर्ण होणार का. आणि दुसरी धाव पूर्ण. आणि अशा तऱ्हेने 2 धावा धावून काढल्यात. विजय संघ आगारवाडी विजय संघाचा हार्दिक अभिनंदन. आणि पराभूत संघाला पुढील वर्षी आमंत्रण. खूप चुरशीचा सामना होता तो. गणेश कृपा आगारवाडी आणि दुर्गावाडी संघामध्ये विजय झाला तो आगारवाडी संघ. मॅन ऑफ द मॅच असेल या सामन्याचा. बघूया कोण आहे.
मला वाटतं केदार पांचाळ असेल. बघूया. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच असेल विक्रम. याने आपला मॅन ऑफ द मॅच घेऊन जायचं. विक्रम त्यांनी विक्रमच केलाय. कृपया आपला मॅन ऑफ द मॅच घेऊन जायचंय. विक्रम यांनी आपला मॅन ऑफ द मॅच घेऊन जायचंय.